नमस्कार, मी माधुरी. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. जास्वंदीला फुले येण्यासाठी मी कुठले खत दिलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण माझ्या झाडाला मी दिलेलं आहे खत आणि त्याला किती छान उपयोग झालेला आहे, ते दाखवते. आणि कळ्या बघा किती छान आलेल्या आहेत. एकदा तुम्ही नक्की देऊन पहा मी दिलेलं खत. बघा आता सगळ्याच तुम्हाला सर्व झाडाच्या कळ्या दाखवते. आणि जेवढ्या पण जास्वंदी आहेत त्या सर्व त्याला कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे ज्या झाडाला कळ्या येत नाही त्यांना पण छान अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि बघा कळ्या पूर्ण झाड भरलेलं आहे मस्त. झाड छोटंसंच आहे पण कळ्या बघा भरपूरच आलेल्या आहेत. म्हणजे जेवढे पण फुटवे आहेत त्यांना सगळ्यांनाच कळ्या आलेल्या आहेत. इथे पण येतील बघा काही दिवसांनी आणि नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि पानं बघा त्याची किड्याने खाल्लेली आहेत पण त्याचा खूप इफेक्ट असा फुलांवर होत नाही. आणि फुले बघा किती सुंदर अशी दिसतात. आणि कळ्या पण बघा काही दिवसांनी मस्त फुलून येतील. आता तुम्हाला दुसरं झाड दाखवते. हे बघा हे पण जास्वंदीच आहे. आणि ही जास्वंदी मी याची हार्ड प्रूनिंग केलेली होती. सुरुवातीला याला काहीच कळ्या वगैरे नव्हत्या पण जसं खत दिलं आणि 15-20 दिवसानंतर खूप छान अशा कळ्या आलेल्या आहेत. बघा सगळीकडे म्हणजे जेवढे पण नवीन फुटवे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना छान कळ्या आलेल्या आहेत. आणि जर तुमच्या जास्वंदीला फुले वगैरे येत नसतील तर तुम्ही आता जास्वंदीची हार्ड प्रूनिंग करा. म्हणजे छान नवीन फुटवे येतील आणि थंडीमध्ये खूप छान फुले येतील तुमच्या जास्वंदीला. आणि हार्ड प्रूनिंग केल्यानंतर 15-20 दिवसानंतर फुटवे आले की नंतर तुम्ही खत द्या. आणि मी दिलेलं खत देऊन पहा. जर तुमच्याकडे ते खत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत द्या. म्हणजे त्याच्याने पण छान वाढ होईल जास्वंदीची आणि नवीन फुटवे येऊन तुमच्याही बागेमध्ये थंडीमध्ये छान फुले येतील. आणि 3-4 तासाचं ऊन भेटेल अशाच ठिकाणी ठेवा. म्हणजे जास्वंदीची वाढ छानच होईल आणि फुले पण खूप छान येतील. बघा खूप छान अशी माझ्या बागेमध्ये फुले आलेली आहेत. आणि कळ्या पण बघा पानं कमी आणि कळ्या जास्त. इथे पण पहा जास्वंदी माझ्या खूप छोट्या आहेत तरी सुद्धा मस्त भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. त्या खताने खूप छान उपयोग झालेला आहे. जर तुम्हाला द्यायचं असेल तर नक्कीच द्या. खूप छान फुले येतील. आणि बघा सगळीकडेच मस्त कळ्या आलेल्या आहेत. फुलेही छान आलेली आहेत. फक्त माझ्या जास्वंदीची पानं बघा खराब झालेली आहेत तरी मस्त आणि भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि ही पानं बघा काळा किडा असतो पावसाळ्यामध्ये त्यांनी खाल्लेली आहेत. पण त्यांनी खाल्ल्यानंतर झाडावर किंवा फुलांवर खूप असा इफेक्ट पडत नाही. आणि जर तुमची पण अशीच पानं खाल्ली असतील तर तुम्ही स्प्रे करा. मी तर अजून काही स्प्रे वगैरे केलेला नाही. आणि ही जेवढी पण पानं जुनी आहेत ती पिवळी पडलेली आहेत ती सर्व काढून टाकायची आहेत. कारण भरपूर पाऊस पडत होता त्याच्यामुळे पानं वगैरे खराब होतात. इथे पहा जास्वंदीला माझ्या कळ्या वगैरे नाहीत आणि आलेल्या आहेत त्या बघा साईडला. आणि ह्या पण सर्व गळून गेल्या. ज्यावेळेस नवीन मी खत मागवलेलं होतं ऑनलाईन आणि ते दिलं त्याच्याने खूप छान कळ्या राहिल्या झाडावर. आणि ह्या जेवढ्या पण जुन्या कळ्या आहेत ह्या सर्व गळून गेलेल्या आहेत माझ्या. आणि ह्या जास्वंदीच्या कळ्या पण गळून गेल्या होत्या आणि याला तर भरपूर कीड लागली होती. आणि पावसामुळे सर्व कळ्या खराब झालेल्या. ह्या दुसऱ्या कळ्या आलेल्या आहेत. आणि बघा पानं कमी आणि कळ्या जास्त आहेत बघा सगळीकडे. आणि ह्या कळ्या टिकण्यासाठी आणि जेवढ्या पण तुम्हाला मी जास्वंद दाखवले आहेत त्यांना मी सगळ्यांना ते एकच खत दिलेलं आहे आणि खूप छान फायदा झालेला आहे. भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. हे बघा ते खत आहे. आता हे खत कसं द्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. आणि हे खत तुम्हाला मी पुढे दाखवते याचं पॉकेट कसं दिसतं ते. आणि आता इथे पहा मी डब्यात घेतलेलं आहे आणि झाडाची माती मोकळी करायची आहे आणि नंतर द्यायचं आहे. बाकीच्या जास्वंदी तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत त्यांना मी आधीच दिलेलं होतं. आणि आता याला दाखवते कसं द्यायचं ते. इथे पहा नेहमी झाडाची माती मोकळी करायची आणि नंतरच द्यायचं आहे. आणि हे खत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी द्या. आणि याचा उपयोग खूप छान होतो. नक्कीच देऊन पहा. इथे पहा आता मी सर्व टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाडाला पाणी वगैरे द्या म्हणजे त्याच्यामध्ये छान खत जाईल. इथे पहा अंजीर पण पिकलेला आहे तो आता मी तोडते. बघा मस्त असा पिकलेला आहे. पावसाने बघा भरपूर अंजीर खराब झालेले आहेत आणि हा एक राहिलेला आहे. आणि इथे पहा खत देऊन 15-20 दिवसानंतर बघा झाडाला किती छान कळ्या आलेल्या आहेत बघा.
आणि पानं बघा लगेच याची खराब होतात. मागे पण तुम्हाला मी दाखवली होती याची पानं खराब झालेली होती, तेव्हा मी शेणखत वापरलेलं होतं आणि पानं खूप छान तयार झाली होती. आता पुन्हा आपल्याला शेणखत द्यायला लागेल याला, म्हणजे पानं पुन्हा पहिल्यासारखी हिरवीगार होतील. आणि कळ्या बघा सगळीकडे मस्त परत आलेल्या आहेत बघा. सगळीकडेच बघा छान कळ्या आलेल्या आहेत. आणि हे बघा सुरुवातीला हे झाड तुम्हाला मी दाखवलं होतं, याला कळ्या एक दोनच आल्या होत्या आणि त्या सर्व गळून झाल्यानंतर आता बघा पुन्हा नवीन फुटवे येऊन बघा किती छान सगळीकडेच मध्यभागी कळ्या आलेल्या आहेत बघा. आणि याला पण भरपूर कळ्या आल्या होत्या आणि फुले पण भरपूर येऊन गेली. आणि जेवढी पण याची पिवळी पानं आहेत ही आपल्याला सर्व काढून टाकायची आहेत. आणि झाड बघा नाजूक आहे पण कळ्या भरपूर आहेत. आणि मी दिलेलं खत हे बघा असं पॉकेट दिसतं त्याचं, आणि हे ऑनलाईन मी मागवलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला खत द्यायचं नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत द्या. आणि फुले अजिबात येत नसतील तर नक्कीच मी दिलेलं खत देऊन पहा, खूप छान उपयोग होईल, कारण सर्व रिझल्ट तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.